मंडळी, शेतीला जर समोर न्यायचं असेल तर शेतीला जोडधंदा हा असलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की शेतीपेक्षा जे आहे ते शेती संलग्न जे काही बिझनेसेस आहेत त्याच्यापासून येणारे जे उत्पादन आहे त्याची मागणी जी आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्याच्या मागचे काय कारणं आहेत आणि सर्वात उत्कृष्ट जे आहे तर असे काही बिझनेस जे आहेत शेती रिलेटेड तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर कोणाला शेतीच्या संलग्न बिझनेस करायचा असेल किंवा शेतीला जोडधंदा म्हणून बिझनेस करायचा असेल तर हे 4 बिझनेस तुम्ही बिंदास्त करा आणि त्याच्या मागचे कारण पण सांगणार आहे की बाबा हेच बिझनेस का करायला पाहिजे. सगळ्यात पहिला जो बिझनेस आहे तो म्हणजे शेळीपालन. शेळीपालनामधल्या सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे याच्यावर जे इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ते तर कमी लागतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे रिस्क आहे, रिस्क फॅक्टर हा कमी आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे याचा जो डिमांड आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण की तुम्ही सर्वत्र पाहताय की जे नॉनव्हेजचं मार्केट आहे जे आहे दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच्यासोबत जे बाय प्रोडक्ट पण येतात शेळीमधले जे काही शेणखत वगैरे त्याची पण मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. तर ती गोष्ट आहे आणि याच्यापासून जे काही प्रॉफिट येतं तर एक स्टेबल प्रॉफिट आहे. त्याच्यामुळे सर्वात उत्कृष्ट बिझनेसमध्ये आपण शेळीपालन करू शकतो. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे कुक्कुटपालन. कुक्कुटपालनाचं चांगली गोष्ट म्हणजे हे कमी कालावधीमध्ये चांगला पैसा देऊन जाणारं हे बिझनेस आहे. पण विषय असा आहे याच्यामध्ये तुम्ही जर मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल, तुमच्याकडे सर्व सिस्टम असेल तरच याच्यामध्ये उतरण्यात मजा आहे. कारण याच्यामध्ये जे रोगराई येते तर ती खूप कमी कालावधीमध्ये जास्त येते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करून जाते. तर तुमच्याकडे सिस्टम असेल, तुमच्याकडे जर रोगराईचं नियंत्रण करता येत असेल आणि सर्व मॅनेजमेंट जर चांगला असेल तर तुमच्यासाठी पोल्ट्री फार्म जो बिझनेस आहे तो एकदम बढिया आहे. तिसरा जो बिझनेस आहे तो म्हणजे डेअरी फार्म. डेअरी फार्ममध्ये तुम्ही एकतर गाईचं किंवा म्हशीचं पालन करता. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये जे आहे ते दुधाची मागणी तर तुम्हाला माहिती आहे सध्या. तर बिझनेस जो आहे तो स्टेबल आहे, पण याच्यामध्ये अडचण अशी आहे की याच्यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त लागते. दुसरी गोष्ट जी आहे ती याला कंटिन्यू मेंटेनन्स, ज्याच्यामध्ये जमीन असेल किंवा चारा असेल किंवा औषध वगैरे असतील तर ह्या गोष्टी सर्व लागत असतात. आणि हे जे आहे तर हे लॉंग टर्मसाठीचा बिझनेस आहे आणि याच्यामध्ये काय आहे थोडंसं आपल्याला पेशन्स धरून राहावं लागतं. तरच तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते सस्टेन लॉंग टर्ममध्ये जे आहे ते चांगल्या पद्धतीने जे आहे ते आपण प्रॉफिट कमवू शकता. आता चौथा जो बिझनेस उरतो तो म्हणजे फिश फार्मिंग, जे मत्स्य उत्पादन करतात शेतकरी. याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे तो एकदम बढिया आहे. आपण जो पैसा टाकतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला पैसा भेटतो. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठी रिस्क जी आहे ती म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट जर चुकलं तर आपलं पूर्णच्या पूर्ण जे आहे ते नुकसान होऊन जातं. त्याच्यामुळे जर तुमचं पाण्याचं नियोजन जर करणं शक्य असेल, तुमचं जर ऑब्झर्वेशनमध्ये जर सातत्यानं जर असेल, शेत वगैरे असेल किंवा शेततळ वगैरे असेल तर तुम्ही फिश फार्मिंग बिंदास पद्धतीने करू शकता. हे माझ्या मतानं सर्वात उत्कृष्ट 4 बिझनेस आहेत. फक्त थोडंसं लक्ष घालून आणि स्वतः इन्व्हॉल्वमेंट करून जर बिझनेस केला तर ह्या बिझनेस सक्सेस होऊ शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते शेतीसोबत आपण प्रगती करू शकतो.